So welcome everyone. Welcome to Sadhava classes. You are in standard 10 and we have started. Right now we have started your mathematics part 1. In that we are going to take today the third lesson, that is arithmetic progression. कोणतं लेसन घेणार आपण? Arithmetic progression. So अंकगणिती श्रेणी आपण त्याला मराठीमध्ये म्हणूया arithmetic progression. Right? Let's see. Due to the time limit and due to the student limit, we are taking it सायमल्टेनियसली घेतो आपण अभ्यास तुमचा सेमीवाल्यांचा आणि मराठीवाल्यांचा सुद्धा, बिकॉज वी हॅव सम लिमिटेशन. 2-2 तास जर शिकवायचं असेल तर वी हॅव सम लिमिटेशन फॉर यू. बट डोंट वरी, विल गिव्ह जस्टिस टू युअर स्टडी. तुमच्या अभ्यासाला पूर्ण न्याय देऊया. तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण जाऊया. आता बघा, तुम्हाला शिकायचं आहे अंकगणित श्रेणी. त्यामध्ये काय काय शिकायचं तुम्हाला? क्रमिका म्हणजे काय, त्याचबरोबर अंकगणित श्रेणीतील तुम्हाला एनवे पद काढायचं असेल तर काय, अंकगणित श्रेणी म्हणजे काय, आणि अंकगणित श्रेणीतील एन पदांची संख्या किंवा बेरीज. बरोबर. व्हॉट आर वी गोइंग टू सी इन दिस अरिथमेटिक प्रोग्रेशन सिक्वेन्स. सो व्हॉट इज द सिक्वेन्स? nth term of an AP. Okay, or AP means arithmetic progression. What is arithmetic progression म्हणजे काय? Actually what it is. And sum of n terms of an AP. आणि AP ची सम म्हणजे बेरीज तुम्हाला शिकायची आहे. So let's see, and one by one we'll see what is the sequence किंवा क्रमिका म्हणजे काय. बघा, आता क्रमिकेचा जर विचार केला आपण, तर जर तुम्हाला आपण एखादी संख्या जर तुम्हाला किंवा काही संख्या तुम्हाला एका विशिष्ट क्रमाने दिल्या. बघा, आता तुम्हाला ही मालिका इथे दिसते तुम्हाला. इथे बघा 1, 4, 9, 16, 25, 36, 49. जर इथे तुम्ही बघितलं तर हे काय, ठीक आहे, प्रत्येकाचा इथे वर्ग गेला बघा. या प्रत्येकाचा वर्ग आहे. काय आहे? वर्ग आहे. म्हणजे काय, तर 1 चा वर्ग बघा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा 25, 6 चा 36 वगैरे 9. ते या विशिष्ट क्रमाने लिहिलेल्या आहेत. म्हणजेच त्यांचा वर्ग आपण घेतलेला आहे. तर अशा वेळेस काय होतं, जेव्हा नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूह आपण काय म्हणतो? क्रमिका असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? क्रमिका किंवा सिक्वेन्स म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला? क्रमिका किंवा सिक्वेन्स. द फर्स्ट टर्म आपण लिहितो A1. काय लिहितो आपण? पहिली संख्या काय लिहितो आपण? A1. दुसरी A2, तिसरी A3, A4 आणि शेवटची संख्या जेवढी असेल ते आपण लिहितो AN ने. AN काय लिहितो आपण? AN. समजलं? समजलं की नाही? आता त्यामध्ये जर आपण नीट विचार केला तुम्हाला बघा, तर या क्रमिकेमध्ये काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला असतात, जसं ए. आता ही बघा, 4, 8, 12, 16 हे काय आहे? 4च्या पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत, विशिष्ट क्रमाने येणाऱ्या त्या संख्या आहेत. त्याबरोबर 2, 4, 8, 16, 32 या पण एका विशिष्ट क्रमाने येतात. आता एखादी गोष्ट बघा, क्रमिकेतील पदं तुम्हाला कोणकोणती आहेत ते तुम्हाला ओळखायचं असतं. क्रमिकेत कोणकोणती पदं आहेत आणि ती कशी आपण लिहितो तुम्हाला ओळखायचं असतं. त्याच्या आधी परत आपण थोडंसं रिपीट करूया बघा. अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड व्हॉट इज अ सिक्वेन्स. सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे. सो व्हेनेवर यू पुट नंबर्स, नॅचरल नंबर्स इन अ पर्टिक्युलर सिक्वेन्स. पर्टिक्युलर सिक्वेन्स. सो पर्टिक्युलर सिक्वेन्स इज व्हॉट? ॲडिशन, सबट्रॅक्शन आपलं ठरवतं किंवा एक पर्टिक्युलर पोझिशन असते नंबर्सची. राइट. सी, if you see here the numbers 1, 6, 9, 16, 1, 4, 9, 16, 25, 36, 49, they are written in a particular order. एक order महत्वाची आहे. This is the order. Now we can see that there is a these numbers. These numbers are the squares of natural numbers. So 1 is the square of 1, 4 is the square of 2, 9 is the square of 3, 14 is the square of 4, sorry 16 is the square of 4, 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा, then 6 चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर and so on. Therefore this is known as a sequence. It is known as a sequence when a set of numbers where the numbers are arranged in a definite order. They are arranged in a definite order like the natural numbers. It is called as a sequence. It is called as a sequence. The terms, first term A1, second term A2, third term A3, fourth term A2 and so on. And the final term is written as AN. Right? The final term is written as AN. समजतं का तुम्हाला? आता लगेच पुढे आपण जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला समजेल हळूहळू काय आपल्याला म्हणायचंय. आता क्रमिकेतील पदं म्हणजे काय बघा, तर व्हॉट आर द टर्म्स इन अ सिक्वेन्स. व्हॉट आर द टर्म्स इन अ सिक्वेन्स. कोणकोणत्या टर्म्स आहेत या सिक्वेन्स मध्ये बघायचं तुम्हाला. पुढे बघा आता. हम्म. आता ही क्रम कशी आहेत? T1, T2, T3, TN. TN इज द लास्ट म्हणूया आपण. नाव आता कृती 1 तुम्हाला काय दिली बघा. कृती पहिली 9, 15, 21, 27 डॉट 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 डॉट.
इथे पहिलं पद काय आहे? T1 किती आहे? 9 आहे. T2 किती आहे? 15 आहे. T3 किती आहे? 21 आहे. बरोबर? T4 किती आहे? 27 आहे. तुम्ही इथे लिहू शकता. T4 27 आहे. आता इथे बघा, इथे प्रत्येक पद सारखंच आहे. 7, 7, 7, 7. इथे बघा 7 T1 पण 7 आहे, T2 पण 7 आहे, T3 पण 7 आहे. प्रत्येक पद सारखंच आहे. इथे जर विचार केला तुम्ही, तर इथे बघा पहिलं पद आहे -2, दुसरं पद आहे -6, राइट? नंतर इथे -10. तर आपण काय करू शकतो? T1 म्हणजे T1, T2, T3, T4 जेवढं काय दिलं ते सगळं तर काय त्याचे पद आहेत. ठीक आहे. सर्व त्याची काय आहेत? पद आहेत बघा. ओके. दे आर ऑल दी टर्म्स. त्याला टर्म म्हणूया आपण. टी म्हणजे टर्म, पद. टी कसं कळलं? टी म्हणजे टर्म. लक्षात घ्या. टी म्हणजे काय? टर्म्स. टी स्टँड फॉर टर्म. आवाज काय येतोय? गौरव, आवाज बंद ठेवायचा आहे. गौरव. सो क्रमिकेतील पदे आपण पाहिलेली आहेत. आता पुढे जाऊया. आता आपल्याला काय करायचं? एखादी दिलेली क्रमिका आहे की नाही ते तुम्हाला पाहायचं आहे. बरोबर? आता आपण जाऊया पुढे. तुम्हाला डायरेक्ट मी जाऊन घेऊन जातोय पुढच्या तुमच्या अंक श्रेणीकडे जाऊन जातो. बरोबर? एक सेकंड. हं. आता बघा, लक्ष द्यायचं तुम्हाला इथे. जर एखाद्या क्रमिकेमध्ये Tn अधिक 1 वजा Tn हा फरक जर स्थिर असेल, तर त्या क्रमिकेला आपण काय म्हणतो? अंकगणितीय श्रेणी म्हणतो. काय म्हणतो? अंकगणितीय श्रेणी म्हणतो. अंकगणितीय श्रेणीच्या 2 क्रमागत पदांमधील स्थिर फरक D याने दाखवा. डी म्हणजे काय? डी म्हणजे काय? स्थिर फरक किंवा डिफरन्स. डी हा धन असू शकतो किंवा ऋण असू शकतो किंवा शून्य सुद्धा असू शकतो. त्याचबरोबर अंकगणितीय श्रेणीतील पहिले पद A सामान्य फरक डी जर असेल, तर आपण पद कशी लिहितो? पहिलं पद असतं ए, दुसरं असतं ए अधिक डी, तिसरं असतं ए अधिक 2डी, चौथं असतं ए अधिक 3डी, पाचवं असतं ए अधिक 4डी वगैरे, वगैरे, वगैरे. अशी आपण ती पदं सांगू शकतो. बरोबर? मी तुम्हाला डायरेक्ट पुढे यासाठी घेऊन आलोय, की आपल्याला त्यामुळे काय होईल, की सांगायला सोपं पडेल तुम्हाला, अभ्यासाला बरं पडेल. सोडवण्यापेक्षा आपण स्वतःहून प्रयत्न करूया, की आपल्याला कितपर्यंत आणि कुठं तसं जमतंय ते. सो व्हॉट इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन? नीट लक्ष द्या. बघा. सी व्हॉट इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन हियर? In a sequence तुम्हाला काय आला? In a sequence, if the difference between t of n minus 1, if the difference between t n minus n plus 1 minus t n is constant जर असेल, then the sequence is known as arithmetic progression. त्याला काय म्हणूया आपण? arithmetic progression. AP. In an AP, difference between two consecutive term दोघांमध्ये डिफरन्स आहे that is denoted by D. D म्हणजे डिफरन्स. This D can be positive असू शकतो, negative or it can be a zero. And आवाज बंद ठेवायचा. आदित्य सोनवणे. सर माझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नंतर मी लेक्चर अटेंड नाही करत. व्हिडिओवर बघत. जमलं तर अटेंड कर, नसेल तर नंतर व्हिडिओ बघ. हं? चलो. हा. आला तर चांगली गोष्ट आहे. लक्ष दे. समोर बरं पडतं ते ना. If the first term is A and the common difference is D, then the terms are A plus D, A plus 2D, A plus 3D, A plus 4D, A plus 5D, A plus 6D and so on. हे तुमचं चालूच जातं पुढे. त्याला कुठे बंधन नाही. आता बघा, तुम्हाला पहिली साईन सोडवलेली गणितं तुम्हाला पाहायची आहेत. आता तुम्हाला इथून आपण गणितं बघणार, सोडवलेली गणितं काय आहेत ते. खालीपैकी कोणती क्रमिका अंकगणित श्रेणी आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. बरोबर? जर असं असेल तर त्याची पुढील 2 पदं तुम्हाला काढायची आहेत. राइट? तुम्हाला ओळखायचं की दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे की नाही, तुम्हाला ओळखायचं आहे. तर आपलं काय महत्वाचं होतं बघा, तुम्हाला डी काढायचं आहे. काय काढायचं आहे? डी. डी म्हणजे काय? तर या दोघांमधला फरक, तसंच या दोघांमधला फरक, तसंच या दोघांमधला फरक. कळतो तुम्हाला? 12 आणि 5 मधला फरक, 19 आणि 12 मधला फरक, 26 आणि 12, 19 मधला फरक. हा जर फरक सारखा असेल, तर ती अंकगणित श्रेणी आहे. समजतंय? जर नसेल तर ती अंकगणित श्रेणी नाही. हं? चला आता बघा, आपल्याला कुठे जायचं, नेमकं काय पाहायचं बघा आता. पहिलं गणित आपण नीट समजून घेऊया. एक गणित समजलं की पुढची गणित समजायला आपल्याला सोपी पडतात. बघा. आता बघा, नीट लक्ष द्यायचं. तुम्हाला श्रेणी क्रमिका कोणती आहे? 5, 5, 12, 19, 26 डॉट 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 डॉट. या क्रमिकेमध्ये T1 पहिलं पद लक्षात घ्या. पहिलं पद आपल्याला T1 म्हणतो. पहिल्या पदाला काय म्हणतो? T1 म्हणतो किंवा त्याला आपण A सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? A. लक्षात ठेवा. पहिलं पद हे A पण असतं. त्याला T1 सुद्धा म्हणतात. T1 आहे 5, T2 आहे 12, T3 आहे 19.
आता आपल्याला काय करायचं, फरक काढायचा आहे. कोणाकोणाचा फरक काढायचा बघा, कोणाकोणाचा फरक काढायचा आहे पहिल्या T2 आणि T1 मधला. बघा T2 आणि T1 मधला फरक काढताना आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. T2 वजा T1 बरोबर 12 वजा 5 किती आले 7. इथे सुद्धा T3 वजा T2 19 वजा 12 किती आले 7. जर तुम्ही प्रत्येकांमध्ये डिफरन्स बघाल, बघा इथे सुद्धा 7चा फरक आहे प्रत्येकामध्ये. म्हणजे पहिलं पद हे 5 आहे. सामान्य फरक आला डी, हा कसा आहे स्थिर आहे. लक्षात घ्या कसा आहे स्थिर आहे. म्हणून लक्षात घ्या, म्हणून ही अंकगणित ही क्रमिका काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात घ्या, हा जो डी जर सारखा नसेल तरी अंकगणिती श्रेणी नाही, आणि जर डी सारखा असेल तर ही अंकगणिती श्रेणी आहे. या श्रेणीतील पुढील दोन पद काय आहे ना सांगा, 7-7 मिळवत जायचा. 26 मध्ये 7 मिळवले किती आले 33. 33 मध्ये अजून 7 मिळवले किती आले 40. म्हणजे 33 आणि 40 ही या पुढील दोन संख्या या श्रेणीतील पुढील दोन पद तुम्हाला मिळालेली आहेत. समजलंय? परत रिपीट करतो बघा. व्हॉट इज द क्वेश्चन? यू हॅव गिवन अँड सिक्वेन्स. यू हॅव गिवन अ सिक्वेन्स. तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे. लक्ष द्या, तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू फाइंड आउट इट इज अन एपी ऑर नॉट. तुम्हाला एपी पाहिजे. एपी आहे की नाही? एपी मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन. यू हॅव टू फाइंड आउट वेदर द गिवन सिक्वेन्स इज अन एपी ऑर नॉट. एपी आहे की नाही तुम्हाला पाहायचं आहे. सो व्हॉट विल डू, क्वेश्चन नंबर 1 बघा. यू हॅव टू फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. प्रत्येकामधला डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. यू हॅव टू फाइंड द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. मेथड सेम असते. सगळ्या मेथड तुम्हाला या एकाच मेथडने सगळी गणितं सोडवायची असतात. म्हणून आपण एकच गणित पाहूया. In the sequence, what is the sequence? 5, 12, 19, 26, dot 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 dot. The first term is what? First term is T1 is equal to A. First term is what? T1 is equal to A. लक्षात घ्या. First term is T1 is equal to A. First term is also equal to A. लक्षात घ्या. First term is also equal to A. First term ला आपण A सुद्धा म्हणतो. Getting? Sorry. Second term T2 is equal to 12, T3 is equal to 19. Now we have to find the difference. We have to find the difference D. So T2 minus T1. लक्षात द्या, डिफरन्स कसा काढणार? सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करायची, थर्ड टर्म मधून सेकंड टर्म मायनस करायची, आणि थर्ड टर्म सेकंड टर्म मायनस करायची. सो T2 minus T1 is equal to 12 minus 5 is equal to 7. Similarly, T3 minus T2 is equal to 19 minus 12 is equal to 7. Right? So here, what can you say? First term is 5. Common difference which is constant, it is 7. Common difference which is constant is 7. Therefore लक्षात घ्या, therefore this sequence is an AP. समजताय? Therefore this sequence is an AP. हा sequence क्या है? It is an AP. Now we have to find out next two terms. Therefore 26 plus 7 33, and 33 plus 7 40. 33 plus 7 40. So you can add. इथे तुम्ही नंबर ऍड करू शकता. काय ना तुम्हाला इथे ओके, हिअर इट विल कम 33, 40. अजून एक टर्म जर आपण काढायची असेल, काय ना सांग मला आर्यन शिंदे. आर्यन शिंदे, व्हॉट विल द नेक्स्ट टर्म? अजून 40 plus 7. व्हेरी गुड, इट इज 47. अक्षत सांग मला नेक्स्ट टर्म अजून. अक्षत नेक्स्ट टर्म 7 ऍड करायचा. 47 प्लस 7 40 plus 7 47 प्लस 7 30 35 हा ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन 34 अरे Sorry. 47 प्लस 7 47 प्लस 7 50 54, राईट? इट इज 54. 54 असं का हे तुम्ही ऍड करत जायचं. सो इन दिस वे यू आर गोइंग टू find out whether the given sequence is a arithmetic progression or not. ही सगळी गणितं सेम करायची आहे. सर्व सेम मेथडने ते सोडवली बघा. पुढे सगळं सेम आहे बघा. इथे कुठे काही फरक नाहीये. जर स्थिर असेल तर आहे, नसेल तर नाही. यात कुठलाही फरक नाही आपल्याला. कुठला म्हणजे कुठलाच फरक आपण याच्यात नाहीये. समजतंय का? आता बघा, क्वेश्चन नंबर 3.1 मधला पहिला प्रश्न आपण पाहूया. इथे 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1 पाहतोय आपण. मी तुम्हाला डायरेक्टली इकडे काय घेऊन आलो, कारण जेवढं महत्वाचं तेवढंच आपण काय क्वेश्चन असं जाऊया, आणि तेवढं तो आपल्याला क्वेश्चन सोबत कळेल आपल्याला. नाही तर काय कन्फ्युज झालं की आपण नुसतं एवढं सगळं वाचत वाचत बसलो, ऍक्च्युअल क्वेश्चन आपण विसरून जाऊया. सो लेट्स सी आपण काय करायचं होतं, आपल्याला काय पाहायचं बघा इथे. एक सेकंड बाळांनो. एक मिनिट बघू द्या, कॉपी होतोय का? 2 मिनिट थांबा.
2च मिनिटं थांबायचं. एक सेकंड. बघा प्रश्न काय आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगती श्रेणी आहेत. ज्या अंकगती श्रेणी असतील. कोणाला मेसेज आला, काय मेसेज. साहिल तू कोणाला विचारतोय, काय झालं रे बाळांनो. हा सो क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 1 3.1 तुम्हाला अंकगती श्रेणी दिलेल्या क्रमिका दिलेल्या आहेत. तुम्हाला अंकगती श्रेणी कोणती ती ओळखायची आहेत. ज्या अंकगती श्रेणी असतील त्यांतील प्रत्येकीचा सामायिक फरक तुम्हाला काढायचा आहे. डी काढायचा तुम्हाला आहे. काय काढायचं तुम्हाला, डी काढायचा आहे. सामायिक फरक काढायचा आहे. प्रश्न आहे 2 4 6 8. पहिलं काय दिला प्रश्न आपल्याला घेऊया आपण. हा कॉपी करून घेऊया. 2 4 6 8 बरोबर. ठीक आहे. क्वेश्चन परत रिपीट करतो बघा. सी व्हॉट इज द क्वेश्चन. यू हॅव गिवन some sequences and we have to find out AP. AP आहे की नाही, we have to find out whether the given sequence is an AP or not. If it is an AP, then you have to find out the difference. You have to find out the common difference. You have to find the common difference. Question number 1 is 2 4 6 8. 2 4 6 8. So let's see. I hope you are able to see screen here. Now 2 4 6 8 तुम्हाला दिलेलं आहे. 2 4 6 8. Now what is the solution. इथून सोल्युशन आपण घेऊया बघा. Now solution. So given काय करायचं तुम्हाला. Given sorry, given sequence. Okay, what is given sequence. 2 4 6 8 डॉट 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 डॉट. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणूया, दिलेलं. त्याला आपण काय म्हणूया मराठीमध्ये, दिलेली क्रमिका. इथे मराठीत लिहायचं तुम्हाला, दिलेली क्रमिका. मला मराठीमध्ये लिहिता येणार नाही, तुम्हाला लिहायचं आहे मराठीमध्ये. दिलेली क्रमिका किंवा सोडवलं घेता ना तसं तुम्हाला पाहायचं. दिलेली क्रमिका. मराठीमध्ये मला टाईप करता येत नाहीये, तुम्हाला थोडं करायचं आहे. दिलेली क्रमिका. देन T1 सॉरी T1 तुम्हाला काढायचं आहे. टी स्मॉल आहे तुमचा. नाव व्हॉट इज T1. T1 किती रे 2. T1 किती आहे 2. T2 किती सांगा मला. T2 किती आला. T2 किती आहे 4. देन T3 किती सांगा. T3 इज व्हॉट. T3 इज 6. सॉरी T3 किती आहे 6. अँड यू हॅव टू फाइंड आउट T4 इज व्हॉट. T4 is 8, right? T4 is 8. Now, just a minute. याला आपण थोडं बेसला जाऊ देऊया. Screen. I hope you are able to see the screen. Screen सगळ्यांना दिसतंय का? Good. Now, आता बघा the given sequence here. एक सेकंड guys. Okay. Now, आता काय करायचं. You have to find out T2 minus काय ना T1. T2 minus T1. You have to find out T2 minus T1. So काय ना तुमचा T2 minus काय ना T2 minus T1 minus T1. सांग रे कोण आहे इकडे. हा शुभम सांग काय ना T2 minus T1. 4 minus 2 is equal to 2. बरोबर. Then similarly you have to find out T3 मधून T2 minus करा. T3 मधून T2 minus करा. Here will be T3 and here will be T2. काय ना तुमचं here it will be 6 minus 4. 6 minus 4. 6 minus 4 is equal to 12. So what you will write here. काय आहे तुम्ही. Common difference is 2. कॉमन डिफरन्स किती आहे 2 आहे. मराठीत काय ना तुम्ही सामान्य फरक.
सामान्य फरक किंवा सामायिक फरक म्हणा, सामान्य फरक सामायिक फरक हा 2 आहे अँड इट इज कॉन्स्टंट. इट इज कॉन्स्टंट आणि हा कसा आहे स्थिर आहे बघा. इट इज कॉन्स्टंट हा कसा आहे स्थिर आहे. कसा आहे तो इट इज कॉन्स्टंट. कसा आहे हा स्थिर आहे. इट इज कॉन्स्टंट बरोबर की नाही. इट इज कॉन्स्टंट हा कसा आहे आपला स्थिर आहे. हा फरक कसा आपला स्थिर आहे. therefore इट इज अन एपी. याला काय म्हणूया आपण अंकगणितीय श्रेणी ही आहे. याला काय म्हणूया आपण ही अंकगणितीय श्रेणी आहे. बरोबर ही काय आपली अंकगणितीय श्रेणी आहे. ही काय आहे अंकगणितीय श्रेणी आहे. एक सेकंड ना. बघा इट इज कॉन्स्टंट therefore what will write it is an AP. It is an AP. A dot P dot बरोबर ही अंकगणितीय श्रेणी आहे. काय लिहिला तुम्ही ही अंकगणितीय श्रेणी आहे. मराठीत मला टाईप करता येत नाही तुम्हाला लिहायचं आहे. सोपं आहे बघा एवढं काही कठीण नाही ते. त्यामुळे आपण काय म्हणू त्याला ही अंकगणितीय श्रेणी आहे. इट इज अन AP. आवाज बंद ठेवायचा. बोल आर्यन. इथं जर डिफरन्स काढताना तीनच टर्मची सबट्रॅक्शन करायचं, पुढच्या टर्मचं नाही करायचं. लक्षात घ्या. if it is a common, the difference is constant, then तुम्हाला इथेच constant मिळून जातो. Okay, if you want you can add this term also, but the common difference नसेल तर इथेच common difference येणार नाही. लक्षात घ्या. getting if the common difference नसेल तर तुमचा इथेच येणार नाही तो difference common. पाहिजे तुम्हाला you can take another thing. तुम्हाला अजून पाहिजे तुम्ही दुसरं पण ऍड करू शकता इथे. इफ यू वॉन्ट ना तुम्हाला पाहिजे तुम्ही हे पण घेऊ शकता इथे. हे बघा सपोज तुम्हाला म्हटलं की आपण की पुढे ऍड करावं. So what will come here? इकडे बघा. So it will तुम्हाला काय नाही इथे T4 minus T3. So here it will be 8 minus 6. So here will be 2. So it is an AP. याला काय म्हणूया आपण it is an AP. ही अंकगणितीय श्रेणी आहे. लिहून देऊ का मराठीमध्ये? ठीक आहे 2 मिनिटं मराठीत पण तुम्हाला लिहून देतो. इथे तुम्हाला काय ना तुम्ही इथे तुम्हाला लिहायचं आहे क्रमिका. दिलेली क्रमिका. काय लिहायचं तुम्हाला? दिलेली क्रमिका. एक सेकंड हा. काय तुम्हाला इथे दिलेली क्रमिका. दिलेली क्रमिका. फक्त तुम्हाला फरक एवढाच पडतो दिलेली क्रमिका. त्यानंतर तुम्हाला इथे काय लिहायचं पुढे? हा इथे लिहायचं तुम्हाला सामायिक फरक किती आहे? सामायिक फरक 2 आहे आणि हा फरक कसा आहे? हा फरक स्थिर आहे. हा फरक कसा आहे? स्थिर आहे. हा फरक कसा आहे? स्थिर आहे. मल्टी टायपिंग माझं झालं नाही त्यामुळे प्रॉब्लेम नाही तर मी तुम्हाला ते पण टाईप करून दिलं असतं. हा फरक कसा आहे? स्थिर आहे. म्हणून काय ना तुम्ही ही अंकगणितीय श्रेणी आहे. काय तुम्ही ही अंकगणितीय श्रेणी आहे. ही अंकगणितीय श्रेणी आहे. अंकगणितीय श्रेणी आहे. समजलं तुम्हाला काय यायचं? ही अंकगणितीय श्रेणी आहे. एक सेकंड हा. एक मिनिट बाळांनो. So getting guys, so question number 2 we have seen here. Question number 2, T1 is 2. T1 किती आहे? 2. T1 is 2. T3 is 5/2. Sorry, T2 is 5/2. T3 किती आला आपल्याला? 3. T4 is 7/2. This is the question given to you in practice at 3.1 question number 2. 1 मधला 2. Difference काढा. T2 minus T1. 5/2 minus 2. 5/2 minus 2 equal to 1/2. हे कसं आलं तुम्हाला मगाशी दाखवलं मी. Then T3 minus T2, 3 minus 5/2. Again the difference is 1/2. परत आपण आर्यनच्या म्हणण्यानुसार आपण अजून एक टर्म घेतली आहे T4 minus T3. 7/2 minus 3 is equal to 1/2. Then common difference is what? Common difference is 1/2 here. Common difference is 1/2 and it is constant. Therefore इथे तुम्हाला चिन्ह काढायचं therefore चं. ते चिन्ह असतं तुम्हाला माहिती आहे ना 3 डॉटचं. माझ्याकडे नाहीये. थांबा दाखवतो तुम्हाला मी. So in this way the sign will be. एक सेकंड. 3 डॉट आपल्याला काढायचे therefore असं. ओके. therefore it is an AP. इथे लिहायचं तुम्हाला मराठीवाले काय ना तुम्ही इथे लिहायचं तुम्हाला सामायिक. काय लिहायचं तुम्ही इथे? सामायिक दिलेली क्रमिका. बाकी सगळं सेम आहे. इथे लिहायचं तुम्हाला सामायिक किंवा सामान्य फरक 1/2 आहे आणि हा कसा आहे? हा स्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे.
म्हणून दिलेली श्रेणी अंकगणित श्रेणी आहे. म्हणून दिलेली श्रेणी काय आहे? अंकगणित श्रेणी आहे. बरोबर.